चला, आता आतापर्यंत आपले 2 टॉपिक आपण कंप्लीट केलेले आहे ना. आता आपण टॉपिक नंबर 3 तुमच्या 12वीच्या पुस्तकातला, अकाउंटच्या पुस्तकातला टॉपिक नंबर 3 आज सुरू करत आहोत. मी सुरुवातीपासून असं सांगत असतो की ज्या वेळेस मी टॉपिक सुरू करतो त्यावेळेस पहिलं लेक्चर कधीही कोणी मिस करायचं नसतं, कारण की ते खूप महत्वाचं असतं. कारण त्याच्यामुळे मी जितक्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करता येतील 1 2 3 लेक्चर सुरुवातीचे तेवढं मी करत असतो. आणि जे सुरुवातीला सांगतो ते कदाचित मी शेवटपर्यंत कधी सांगत नसेल. काही गोष्टी सांगतो, काही आपल्याकडे जसे येतील तशा पद्धतीने मी एक्सप्लेन करत असतो. पण सुरुवातीचे लेक्चर्स खूप महत्वाचे असतात. जर तुम्हाला सुरुवातीला टॉपिक क्लिअर झाला की या टॉपिक मध्ये काय आहे हे जर सुरुवातीला समजलं तर तुम्हाला पुढं पुढं जसं जसं आपण टॉपिक मध्ये पुढे जाऊ तसं तसं ते टॉपिक अजून क्लिअर व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आजचं लेक्चर तुमच्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे. टॉपिकचं नाव आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. रिकॉन्स्टिट्यूशन या शब्दाचा अर्थ काय होतो, कोण सांगू शकतं का? रिकॉन्स्टिट्यूशन या शब्दाचा अर्थ होतो पुनर्रचना. आणि पार्टनरशिप फर्म म्हणजे काय? भागीदारी संस्था. आवाज येतोय का सर्वांना? ओके, चला. आणि आता हे रिकॉन्स्टिट्यूशन आता याचा अर्थ असा समजून घ्यायचा की आपण ज्या वेळेस एखादा बिझनेस करत असतो, बिझनेस म्हणजे आपली पार्टनरशिप फर्म आहे असं समजून घेऊया आपण. पार्टनरशिप फर्म मध्ये हा जो पार्टनरशिप फर्मचा बिझनेस असतो, जी काय आपला बिझनेस असेल, पार्टनरशिप फर्म असेल, समजा उदाहरणार्थ ही पार्टनरशिप फर्म आहे आणि या पार्टनरशिप फर्म मध्ये हा पार्टनरशिप फर्मचा बिझनेस जो आहे, हा बिझनेस एक व्यक्ती करत असतो का अनेक व्यक्ती असतात याच्यामध्ये? अनेक व्यक्ती असतात. काय असतील याच्यामध्ये? अनेक व्यक्ती असतील, बरोबर. म्हणजे हा जो बिझनेस आहे, हा बिझनेस एक व्यक्ती कधीच करत नसतो. पार्टनरशिप फर्म मध्ये काय असतात? एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि नंतर तो बिझनेस करतात. म्हणजे या बिझनेसचे मालक एक असतील का एकापेक्षा जास्त असतील? एकापेक्षा जास्त. काय असतील? एकापेक्षा जास्त. म्हणजे कमीत कमी 2 तरी असले पाहिजेत, बरोबर ना? बरोबर का? हो, कमीत कमी 2 तरी व्यक्ती असले पाहिजे पार्टनरशिप फर्मसाठी. आता हे ज्या वेळेस बिझनेस सुरू करतात, बरोबर, हे पार्टनर्स आहेत, आता त्यांना आपण एकत्रित काय म्हणतो? पार्टनर्स म्हणतो, बरोबर. आणि जो त्यांचा तो एकत्रित येऊन जो बिझनेस करतात त्याला काय म्हणतो आपण? कोण सांगते? व्हेरी गुड. जे सुरुवातीपासून आहेत त्यांना नक्की सांगता येईल. पार्टनरशिप काय म्हणणार? फर्म असं म्हणणार. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की ही पार्टनरशिप फर्म जे आहे ही पार्टनरशिप फर्म आणि हे पार्टनर हे एकच असतात का 2 वेगवेगळे व्यक्ती असतात? 2 वेगवेगळे. बरोबर, 2 वेगवेगळे व्यक्ती असतात. त्यामुळं हा बिझनेस करण्यासाठी पार्टनर जे आहेत, म्हणजे हे जे पार्टनर्स आहेत, हे पार्टनर्स ह्या पार्टनरशिप फर्मला काय देतात? कोण सांगतंय? कॅपिटल. काय देतात? कॅपिटल देतात. हे तर क्लिअर आहे का सर्वांना? कॅपिटल देतात हे. ओके. आता कॅपिटल देतात म्हणजे ह्या बिझनेस म्हणजे ह्या पार्टनरशिप फर्म ही एक व्यक्ती, या व्यक्तीला हे पैसे भेटतात आणि हे दुसऱ्या व्यक्तीने म्हणजेच त्या पार्टनर्सने, म्हणजे बिझनेसचे कोण असतात? हे ओनर्सच असतात. ह्या ओनर्सने दिलेलं असतं. म्हणून आपण पार्टनरची डेफिनेशन काय, कॅपिटलची डेफिनेशन काय करतो? ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस इज नोन कॅपिटल. ओनर्सचं कॉन्ट्रीब्युशन जे बिझनेस मध्ये असतं त्याला आपण काय म्हणणार? कॅपिटल असं म्हणणार. म्हणून बिझनेसच्या दृष्टिकोनातून म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या दृष्टिकोनातून हे जे कॅपिटल असणार आहे, हे कॅपिटल आपण काय म्हणतो? त्याला
बिझनेसच्या Capital. दृष्टिकोनातून कॅपिटलला काय म्हणतो आपण? लॅबिलिटी म्हणतो ना. पहा, लॅबिलिटी साईडला लिहितो कॅपिटल. म्हणजे पार्टनरशिपच्या फर्मच्या दृष्टिकोनातून हे जे पार्टनर कडून घेतलेले पैसे ऍज अ कॅपिटल म्हणून हे इन फ्युचर कधी नाही कधी हा बिझनेस ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस ती तिला परत करावे लागतात पार्टनरला. म्हणून याला काय म्हटलं जातं? कॅपिटलला लॅबिलिटी असं म्हटलं जातं. कोणाची? पार्टनरशिप फर्मची. क्लिअर का सर्वांना इथपर्यंत? हो सर. आता हे कॅपिटल पार्टनर्सने दिलेलं असतं, बरोबर ना? हे पैसे ज्या वेळेस पार्टनर्स देतो, उदाहरणार्थ हे दोन पार्टनरने दोघांनी 10,000 रुपये बिझनेस साठी दिलेले आहेत. दोघांनी सुद्धा 10,000 रुपये दिले. हे जे कॅपिटल दिलेलं आहे या कॅपिटलच्या बदल्यात हे फुकटच देतात की यांची काहीतरी अपेक्षा असते या पार्टनरशिप फर्म कडून? पार्टनरशिपने बिझनेस करावा, हे 10,000 रुपये आमच्याकडून घेतले आणि याच्या बदल्यात आम्हाला काय भेटावं असं वाटतं त्यांना? इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बर, कोणीतरी बरोबर उत्तर सांगितलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. व्हेरी गुड. हे मला उत्तर अपेक्षित होतं. काय? आपण जर एखाद्या बिझनेस मध्ये पैसे लावलेले असतील तर त्या बिझनेस पासून आपल्याला काय भेटावं? मेन म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. प्रॉफिट आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल तर ठीकच आहे, पण महत्वाचं म्हणजे काय? की ह्या बिझनेस करण्यासाठी आपण पैसे दिले म्हणजे जो बिझनेसला प्रॉफिट होईल, बरोबर? या बिझनेसला काय होईल? उदाहरणार्थ पार्टनरशिप फर्मला प्रॉफिट होईल, बरोबर? हा प्रॉफिट कोणाला भेटणार अल्टिमेटली? पार्टनर्सला. म्हणजे पार्टनर्सचा मुख्य उद्देश काय असतो ह्या फर्मला पैसे देण्याचा? की त्यांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो प्रॉफिट होईल. एकच मिनिट हा, एक मिनिट. काय होईल? जो काय प्रॉफिट होईल त्यांना, तो प्रॉफिट काय असावा? त्यांना भेटावा असं त्यांची इच्छा असते. प्रॉफिट, हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट या पार्टनर्सला भेटावा ही इच्छा असते. कारण की त्यांनी काय दिलेले असतात? बिझनेस करण्यासाठी त्यांचं भांडवल म्हणजे कॅपिटल दिलेलं असतं. आणि जी पार्टनरशिप फर्म जो काय बिझनेस करेल त्या बिझनेस मधनं जो काय प्रॉफिट होईल तो प्रॉफिट भेटावा अशी त्यांची अपेक्षा असते. कोणीही लॉस साठी बिझनेस करत नाही, म्हणजे प्रॉफिट मिळावा ही अपेक्षा असते. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? ओके. हो सर. ओके. म्हणजेच आता ज्या वेळेस पार्टनरशिप फर्म सुरू झाली त्यावेळेस या दोन पार्टनरने खूप कष्टाने हा बिझनेस चालवलेला असतो. त्यांनी पैसे लावलेले असतात, बिझनेस चालवलेला असतो आणि एक 5 वर्ष होतात. किती वर्ष होतात? 5 वर्ष होतात. 5 इयर्स ज्या वेळेस होतात त्यावेळेस त्यांचा बिझनेस जसा पहिल्या वर्षी चालला होता तसाच चालू असेल का त्याच्यात वाढ झालेली असेल? वाढ झालेली असेल. हे तर आपल्याला कॉमन सेन्सने माहित आहे. म्हणजेच काय? 5 वर्षांनंतर त्यांचा बिझनेस चांगला ग्रो झालेला असेल. त्यांनी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली, खूप उत्पादन केलं, खूप विक्री केली, खूप प्रॉफिट मिळवला, खूप चांगल्या पद्धतीची क्वालिटी त्यांनी दिली कस्टमरला आणि त्यामुळं त्यांचं मार्केटमध्ये काय क्रिएट होईल सांगा बरं? गुडविल क्रिएट होईल. म्हणजेच काय? 5 वर्षानंतर या पार्टनरशिप फर्मचं मार्केटमध्ये गुड फेम, गुड रेप्युटेशन, गुड क्वालिटी ह्याच्यामुळं काय होईल? चांगलं काम केल्यामुळं गुडविल क्रिएट होईल. म्हणजे हा बिझनेस सगळे लोक ओळखायला लागतील. मग त्यांना असं वाटेल की आता आपला जो बिझनेस आहे हा बिझनेस आपण फक्त आपल्याकडे जे कॅपिटल आहे 10,000 रुपये याच्या बेसिसवर सुरू केला होता आणि आपले एकच युनिट आहे. पण आपल्याला बिझनेस जर मोठा करायचा असेल तर आपल्याला काय? आपल्याकडचं नॉलेज जे आहे ते थोडंसं कमी पडतंय, आपल्याकडचं भांडवल जे आहे ते थोडंसं कमी पडतंय, आपल्याकडचं बिझनेसचं मॅनेजमेंटचं स्किल आहे ते थोडंसं कमी पडतंय. असं या दोन पार्टनरला वाटू शकतं ना?
जर हो. बिझनेस sir. वाढवायचा असेल तर. नसेल वाढवायचं तर ते असाच चालू ठेवू शकतात. पण बिझनेसची जर अजून मोठ्या प्रमाणात ग्रोथ करायची असेल तर त्यांना पार्टनर्स म्हणजे कॅपिटलची उणीव असू शकते, मॅनेजमेंट स्किलची कमतरता असू शकते, त्याच्यानंतर अजून आपण त्याला काय म्हणू शकतो की चांगल्या प्रकारचं कॅपिटल असावं असं वाटू शकतं. तर ह्या सगळ्या कमतरता ज्या वेळेस या दोन पार्टनरला वाटतील त्यावेळेस ते काय करतील की असं ठरवतील, दोघांमध्ये असं सहमत होईल, सहमत म्हणजे फ्री कन्सेंट असं होईल की आता आपण दोघांमध्ये बिझनेस करण्यापेक्षा ज्याच्याकडे कॅपिटल चांगला आहे, ज्याच्याकडे स्किल चांगला आहे बिझनेसचं, अशा एखाद्या व्यक्तीला आपण जर बिझनेस मध्ये घेतलं तर आपला बिझनेस वाढू शकतो. बरोबर ना? ज्याच्याकडे कॅपिटल आहे, स्किल आहे, हो. चांगलं सेलिंगचं स्किल आहे, चांगलं मॅनेजमेंटचं हो स्किल सर. आहे, अशा व्यक्तीला जर बिझनेस मध्ये घेतलं तर आपलं कॅपिटल म्हणजे आपला बिझनेस काय होऊ शकतो, ग्रो होऊ शकतो. म्हणजेच हे दोन पार्टनर काय ठरवतात, एका तिसऱ्या व्यक्तीला बिझनेस मध्ये घ्यायचं असं ठरवतात. बरोबर ना? हो सर. आता ज्या वेळेस हे दोघ जण पार्टनर या बिझनेस मध्ये होते त्यावेळेस या बिझनेसला समजा एवढा प्रॉफिट झालेला आहे, काय समजू आपण की इतका प्रॉफिट आहे. आता हा कितका आहे तो तुम्ही समजून घ्या. तर हा प्रॉफिट ते इक्वली शेअर करत होते. इक्वली म्हणजे काय, यातला निम्मा हिस्सा, या प्रॉफिट मधला जो निम्मा हिस्सा आहे तो एकाला भेटत होता आणि दुसरा निम्मा हिस्सा जो आहे तो एकाला भेटत होता. म्हणजे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय होता, 1:1 होता. बरोबर ना? हो. हो सर. ओके. आता मला काय सांगायचं ते खूप काळजीपूर्वक आहे का मी काय सांगतोय की आता त्यांनी असं ठरवलंय की हा जो तिसरा व्यक्ती आहे या तिसऱ्या व्यक्तीला आपल्याला बिझनेस मध्ये घ्यायचा आहे. त्यावेळेस हा जो प्रॉफिट आहे त्यांचा जुना प्रॉफिट म्हणजे जो काही प्रॉफिट त्यांना होत होता तो प्रॉफिटचे पहिल्यांदा ज्यावेळेस हे दोघच होते त्यावेळेस किती हिस्से होत होते कोण सांगताय, 2. पण आता तिसरा व्यक्ती आल्यानंतर बिझनेसचे किती हिस्से होतील, 3 हिस्से होणार. कॅपिटलचे किती हिस्से होणार, 3. म्हणजेच काय, प्रॉफिट तर तेवढाच आहे किंवा प्रॉफिट जो काय होईल तो जो प्रॉफिट आहे तो ह्या तिघांमध्ये काय केला जाईल, वाटला जाईल. बरोबर. आता तो इक्वली वाटायचा का कसा वाटायचा ते त्यांच्यात ठरेल. बरोबर का? पण हा जो जुना प्रॉफिट शेअरिंग रेशो तो आता ह्या 3 व्यक्ती एकत्र आल्यामुळे आहे तसाच राहील का चेंज होईल? चेंज होईल. म्हणजेच काय, तुमचा प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज झाला. आता माझा अजून एक प्रश्न आहे सर्वांना की ज्या वेळेस ही पार्टनरशिप फर्म या दोघांनी सुरू केली होती त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक करार होतो. काय होतो? एक करार होतो. त्या कराराला काय म्हटलं जातं? पार्टनरशिप डीड. व्हेरी गुड. काय म्हटलं जातं त्याला? पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. पार्टनरशिप थोडासा वेळ लागेल परंतु कन्सेप्ट समजून घ्यायच्या. पार्टनरशिप डीड म्हणजे काय की जे पार्टनरशिप फर्मचे पार्टनर आहेत त्यांच्यामध्ये जे रिटर्न फॉर्म मध्ये किंवा ओरली म्हणजे तोंडी जे अग्रीमेंट झालेलं असतं त्याला पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. आणि या पार्टनरशिप डीड मध्ये काय ठरलेलं असतं की कोणी किती कॅपिटल आणायचं, कोणी, त्याच्यानंतर त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो कसा असला पाहिजे, बरोबर. पार्टनरशिप डिझॉल्व कशी होईल, पार्टनर्स कोणकोणते आहेत, पार्टनरशिपचं लोकेशन काय आहे, पार्टनरशिपचा बिझनेस काय आहे, जे काही बिझनेस करण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये दिलेल्या असतात या पार्टनरशिप डीड मध्ये. पण पार्टनरशिप डीड मध्ये हे नक्की असतं की प्रॉफिट शेअरिंग रेशो किती असावा. जर हे नसेल तर आपण काय गृहीत धरतो की तो इक्वली.
जर दिलेलं नसेल तर काय गृहीत धरतो, तो इक्वली आहे. हे आपण सुरुवातीच्या फर्स्ट टॉपिक मध्ये म्हणजे आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा जो टॉपिक अभ्यासला त्याच्यामध्ये हे आपण बघितलेलं आहे. आणि ही जी पार्टनरशिप डीड आहे, या पार्टनरशिप डीड मधल्या ज्या कंडिशन आहेत, म्हणजे कॅपिटल किती असावं, प्रॉफिट शेअरिंग रेशो किती असावा, हे कंडिशन ज्या वेळेस चेंज होतात, मी काय सांगतोय, पार्टनरशिप डीड मधल्या, पार्टनरशिप ऍग्रीमेंट मधल्या काही नॉर्म्स अँड कंडिशन ज्या वेळेस चेंज होतात, कंडिशन ज्या वेळेस चेंज होतात, त्यावेळेस ती पार्टनरशिप रिकॉन्स्टिट्यूट झाली असं समजायचं. कारण की ज्या वेळेस प्रॉफिट शेअरिंग रेशो जुना 1:1 होता आणि नवीन तिसरा पार्टनर घेतल्यामुळे हा प्रॉफिट शेअरिंग रेशो जर 3:2 झाला, 3:2 झाला, म्हणजे जुना रेशो राहिला का आता? नाही. नाही. त्यामुळं ह्या पार्टनरशिप फर्म काय, ही जी डीड होती पार्टनरशिप डीड, ही इनव्हॅलिड, म्हणजेच काय, ही डीड काय झाली, टर्मिनेट झाली आणि या डीडच्या जागेवर नवीन डीड, न्यू पार्टनरशिप डीड, डीड काय झाली, फॉर्म झाली, म्हणजे नवीन पार्टनरशिप डीड काय झाली, इस्टॅब्लिश झाली. पण पार्टनर्स तेच आहेत, फक्त एक पार्टनर नवीन आलेला आहे. पार्टनरशिप डीड मध्ये चेंजेस झाले, म्हणजेच काय, पार्टनरशिप डीडचं रिकॉन्स्टिट्यूशन झालं. आणि ही डीड ज्यावेळेस चेंज होते, पार्टनरशिप डीड, त्यालाच रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जातं. अर्थ कळाला का साध्या सिंपल भाषेत? मी अजून पुस्तकात काय येते कुणालाही सांगितलं नाही. हो सर. काय सांगितलं हो, मी सर. की पार्टनरशिप हो, सर. डीड जे आहे त्या पार्टनरशिप डीड्स मधल्या कंडिशन, नॉर्म्स, प्रोव्हिजन ज्या काही त्यांच्या जुन्या असतील, एक्झिस्टिंग पार्टनरशिप डीड, ती एक्झिस्टिंग पार्टनरशिप डीड जर चेंज झाली, म्हणजे अस्तित्वात असलेली जुनी पार्टनरशिप डीड चेंज होऊन नवीन पार्टनरशिप डीड जर फॉर्म झाली, तयार केली, तर त्याला आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हणणार. आणि तेच या ठिकाणी झालेले. आता काय झालं की रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजेच काय, प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज झाला, नवीन पार्टनर घेतला, बरोबर, म्हणजेच काय, जुनी पार्टनरशिप फर्म डीड काय झाली, कॅन्सल झाली, कारण की आता तिघांची नवीन फर्म तयार झाली. न्यू फर्म कोणाची तयार झाली? तिघांची तयार झाली. आणि तिघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय असेल? 1:1, म्हणजे हा रेशो चेंज झाला, आधी 1:1 होता, आता 1:1 अशा पद्धतीचा रेशो झाला, बरोबर. म्हणजेच काय, पार्टनरशिप डीड मध्ये चेंज झाला, आणि पार्टनरशिप डीड मध्ये जर चेंज झाला, रिजनरेट झाली पार्टनरशिप डीड, तर त्याला आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हणतो. कळलं का? पार्टनर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय? हो हो, सर. सर. हो. सर. आता पहिली गोष्ट म्हणजे प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज झाल्यामुळे पार्टनरशिप फर्म रिकॉन्स्टिट्यूशन होईल, पार्टनरशिप डीड रिकॉन्स्टिट्यूट होईल. एखादा नवीन ऍडमिशन झालं एखाद्या पार्टनरचं, नवीन पार्टनर आपण जर घेतला तरी सुद्धा पार्टनरशिप फर्म रिकॉन्स्टिट्यूट होईल. किंवा एखादा पार्टनर, म्हणजे आता हे 3 पार्टनर आहेत असं समजूया, 3 पार्टनर पैकी एखादा पार्टनर पार्टनरशिप फर्म सोडून गेला, म्हणजे राहिले फक्त 2च, तरी सुद्धा पार्टनरशिप फर्म रिकॉन्स्टिट्यूट होऊ शकते ना? हो सर. जसा एक आला तसा एखादा जर गेला, म्हणजेच काय, आपण गेला तर त्याला आपण रिटायरमेंट म्हणतो आपण. तर रिटायरमेंट ऑफ पार्टनर, हा, रिटायरमेंट ऑफ पार्टनर असं जरी असेल तरी सुद्धा डीड चेंज होईल. किंवा 3 पार्टनर आहेत, 3 पार्टनर पैकी एखादा पार्टनर जर डेथ झाला, म्हणजे काय झाला, मृत्यू झाला, आधी तिघांची होती, आता एखादा मृत्यू झाला, म्हणजे राहिली फक्त 2च, तरी सुद्धा पार्टनरशिप डीड चेंज झाली ना? झाली की नाही हो चेंज? सर. हो. म्हणजे काय, पार्टनरशिप डीड किंवा पार्टनरशिप रिकॉन्स्टिट्यूट होण्याची जी कारणं आहेत, ती एकतर प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये चेंज झाला, नवीन पार्टनर म्हणजे एखाद्या पार्टनरला आपण आपला पार्टनर म्हणून ऍड करून घेतलं, एखादा पार्टनर आपल्यातून निघून गेला म्हणजे रिटायर्ड झाला, किंवा एखादा पार्टनर आपल्यातला डेथ झाला, म्हणजेच काय झाला, मृत्यू झाला. तर अशा सगळ्या कारणांमुळे पार्टनरशिप रिकॉन्स्टिट्यूट होते. रिकॉन्स्टिट्यूट म्हणजे काय ते कळलं का? आणि याची कारण कोणती आहेत ते कळलं का? हॅलो सर. हा, बोला. सर, समजा 2 पार्टनर आहेत आणि तिसऱ्या
मला आवाज आवाज बिलकुल आहे ना. तुम्हाला येतोय का आवाज? काय बोलतोय हा? नाही सर. नाही सर. सर आवाजच आला नाही. तू काय म्हंटल? मला फक्त एवढंच कळलं की 2 पार्टनर आहेत आणि तिसरा पार्टनर काहीतरी आहे, असं एवढंच समजलं. मला पुढचं काय बोललेलं समजलं आता येतोय का सर? हो, आता येतोय. बोल. आता येतोय का? बोल बोल. हॅलो, आता येतोय का म्हणलं? हो, येतोय आवाज. बोल ना बाळा. सर समजा 2 पार्टनर असतील, तिसरा ऍड करायचा असेल हा आणि समजा पार्टनर तिसरा पार्टनर दोघांचं पार्टनरशिप ठेवायची. हा तिसरा ऍड करायचा आहे आणि त्याला काय करायचंय? हॅलो हॅलो. हो, त्याचा आवाजच आहे नाही. तू काय बोलतोय तू? हा बोला. म्यूट सर झालं. तो असं म्हणतोय सर लेफ्ट. तो असं म्हणतोय 2 पार्टनर आहेत आणि ना त्याला दोघांच्यातच पार्टनरशिप ठेवायची, तिसऱ्याला ऍड नाही करायचा, तर काय करायचं? हो, करू शकता ना. तसं काही नाही. तिसऱ्याला ऍड नसेल करायचं तर ऍडमिशनचा प्रश्नच येत नाही. पण आपल्याला पुस्तकात काय सांगितले त्यांनी की तुम्हाला ऍडमिशन म्हणजे अशा सगळ्याच पार्टनरशिप नसतील ना. आपण काय एकाच पार्टनरशिप साठी काम करतोय का? आपल्याला काय करायचंय? ज्या पार्टनरशिपच्या टर्म्स आहेत त्या शिकून घ्यायच्यात. आतापर्यंत आपण काय शिकलो होतो? पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्याच्यानंतर आता आपल्याला काय शिकायचं? ह्या पार्टनरशिप मध्ये एखादा पार्टनर जर ऍड झाला तर त्याचं अकाउंटिंग कसं करायचं. आपला मेन उद्देश काय आहे? अकाउंटिंग शिकणं आहे. आपल्याला कोणाला ऍड करायचं, कोणाला काढायचं, तो त्या पार्टनरशिपचा विषय आहे. फक्त आपल्याला जर ऍड झाला तर आपल्या अकाउंटिंग ट्रीटमेंटवर काय परिणाम होईल, आपलं अकाउंटिंग कसं चेंज होईल, आपल्या कंडिशन कशा चेंज होतील, प्रॉफिट अँड लॉस कसा शेअर करावा लागेल, ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. जर त्याला ऍडच करून घ्यायचं नसेल तर आपल्याला माहिती आहे ऍड जर केला नाही तर जी जुनी डीड आहे त्याप्रमाणेच ते चालू राहील पुढे. पण जर ऍड केला, नवीन पार्टनर जर ऍड करून घेतलं म्हणजे ऍडमिशन करून घेतलं तर आपल्याला आपल्या कंडिशन मध्ये चेंजेस होतात. म्हणून आपल्याला सिलेबस मध्ये दिलंय म्हणून शिकायचंय. आपण रिअल लाईफ मध्ये नाही करत. आपण रिअल लाईफ मध्ये तुम्हाला जर तुमची इच्छा आहे की जर समजा 2 पार्टनर आहेत आणि या 2 पार्टनरला जी इच्छा नसेल तिसऱ्या व्यक्तीला घ्यायची, तर तिसरा व्यक्ती कशाला येईल यांच्यामध्ये? दोघात तिसरा. बरोबर ना? हो सर. पण या दोघांना असं वाटलं, मी काय सांगतोय तुम्हाला कन्सेप्ट मला समजून सांगायचे. दोघांना जर असं वाटलं की आपली फर्म ग्रो करावी, आपल्याकडे भांडवल कमी आहे, आपल्याकडे बिझनेसचं स्किल कमी पडते आपल्या दोघांचं, आपला बिझनेस चांगला आहे, आपली बिझनेस आयडिया चांगली आहे, पण आपल्याला बिझनेस जर ग्रो करायचा असेल तर आपल्याला एखाद्या स्किल आणि ज्याच्याकडे जास्त कॅपिटल आहे अशा व्यक्तीची आवश्यकता आहे. तर अशा वेळेस हे 2 लोक काय करतील? अशा व्यक्तीला ऍड करून घेतील की ज्याच्याकडे कॅपिटल आणि मॅनेजमेंट बिझनेस स्किल चांगला आहे. अशा व्यक्तीला ऍड करून घेतील. मग ऍड करून घेत असताना जो त्यांचा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट तर चेंज होणार ना. बरोबर ना? हो. तर आता मला आता कुणीतरी प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर मी पुढे जाऊन देणार आहे. त्याची लगेच आवश्यकता नाही आहे देण्याची. पण हे तर कळलं की रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? पार्टनरशिप डीड मध्ये जर चेंज झाला तर जुनी पार्टनरशिप डीड काय होते? टर्मिनेट होते आणि त्याच्या जागेवर आपण नवीन स्टॅम्प पेपरवर नवीन पार्टनरशिप डीड काय करतो? तयार करतो. त्याला रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप असं म्हणणार. आणि अजून काय सांगितलं मी तुम्हाला? ऍडमिशन म्हणजे काय ते सांगितलं. बरोबर ना? ऍडमिशन ऑफ पार्टनर, की एखाद्या पार्टनरशिप एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म मध्ये नवीन पार्टनर ज्या वेळेस ऍड होतो त्यावेळेस ते सांगितलं. आता मला तुम्हाला मी 2 गोष्टी समजून सांगितल्या की मिनिंग म्हणजे रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय ते सांगितलं आणि त्याची गरज का असते की बिझनेसला कॅपिटल, बिझनेस स्किल वगैरे आवश्यक असतं ते सांगितलं. आता ज्या वेळेस आपण असा तिसरा व्यक्ती ज्यावेळेस ऍड करून घेतो, आता मी जरा नवीन पेज घेतो या ठिकाणी, या पेजवर खूप लाडा होईल. तर पहा, हे 2 पार्टनर्स आहेत. समजून घ्या बरं का. मला थोडस ह्या चित्रामार्फत सांगायची जराशी सवय आहे त्यामुळं, आणि माझी चित्रकला खूप भंगार आहे, कधी आम्हाला विषयच नव्हता. ओके, ज्यांची चांगली असेल त्यांनी समजून घ्या. बरं, हे 2 पार्टनर्स आहेत आणि त्यांची ही फर्म आहे. बरोबर, हे पार्टनर्स आहेत, त्यांची फर्म आहे आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्याला तिसऱ्या व्यक्तीला काय करून घ्यायचंय?
ऍड करून घ्यायचं. आता ऍड करून घेत असताना मी तुम्हाला सांगितलं की ह्या दोघांनी हा बिझनेस मोठा केलेला आहे, दोघांनी दिवसाची रात्र केलेली आहे, कष्ट केलेला आहे आणि बिझनेस ग्रो केलेला आहे आणि त्यामुळे बिझनेसचं गुडविल क्रिएट झालेलं आहे. आणि या तिसऱ्या व्यक्तीला ज्यावेळेस ते बिझनेस मध्ये घेतील त्यावेळेस हा आयता बिझनेस, म्हणजे यांना जर 100 रुपये प्रॉफिट मिळवण्यासाठी 5 वर्ष काम करावं लागलं होतं, बरोबर. आणि ज्यावेळेस तिसरा माणूस येईल त्याला पहिल्याच वर्षी 100 रुपये प्रॉफिट मध्ये भागीदारी भेटणार आहे, बरोबर ना. मग ह्याला हे फुकट घेतील का कधी? नाही सर. त्याला काय म्हणतील, तुम खाली हात बिलकुलही आने का नाही. आम्ही ज्या वेळेस बिझनेस मध्ये सुरुवात केली त्यावेळेस आम्ही एक गोष्ट दोघांनी आणली होती, ती म्हणजे काय, कोण सांगते? चला, मी काय सांगत होतो तुम्हाला, कोण सांगू शकतंय? कॅपिटल हा, ऍडमिशन. मी तुम्हाला 2 पार्टनर सांगितले होते आणि 2 पार्टनरनी ज्यावेळेस फर्म सुरू केली होती त्यावेळेस त्यांनी काय दिलं असेल फर्म साठी, कोण सांगतंय? दिलं. काय दिलं? कॅपिटल दिलं, कॅपिटल. आणि त्याच्यानंतर त्यांनी बिझनेस सुरू केला. आणि ज्या वेळेस हे तिसऱ्या व्यक्तीला बिझनेस मध्ये ऍड करतील त्यावेळेस त्याला असंच घेतील का फुकट? नाही घेणार. नाही. त्याला काय म्हणणार ते, की हे बघ बाबा, तुझ्याकडे जरी पैसा असला तरी सुद्धा आम्ही सुरुवातीला कॅपिटल त्या बिझनेस मध्ये देऊन तो बिझनेस सुरू केला होता, तुला जर या बिझनेस मध्ये यायचं असेल तर तुला सुद्धा काय द्यावं लागेल? कॅपिटल द्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट की आमचा जो प्रॉफिट होतोय तो 5 वर्ष आम्ही मेहनत केल्यानंतर आम्हाला एवढा प्रॉफिट होतोय आणि या प्रॉफिट मध्ये जर तुला हिस्सेदारी पाहिजे असेल ती पण आमच्या इतकीच, तर हा बिझनेस तुला आयता भेटणार आहे. आयता म्हणजे काय, आम्ही हा उभा केलेला आहे, 5 वर्षाच्या मेहनतीचं आमचं हे फळ आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुला इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, तू कॅपिटल देतोय आम्हाला, तू आमच्या प्रॉफिट मध्ये सुद्धा इन्व्हॉल्व्ह होणार आहे, तर हे इन्व्हॉल्वेशन साठी कॅपिटल तर तू आम्हाला दिलंच पाहिजे. म्हणजे 2 गोष्टी तो घेऊन येणार, कॅपिटल सुद्धा घेऊन येणार आणि बिझनेस मध्ये बिझनेसचं रेप्युटेशन झाल्यामुळे त्याच्या वाटणीचं गुडविल सुद्धा घेऊन येणार, तो गुडविल सुद्धा घेऊन. आता हे कॅपिटल असेल, गुडविल असेल, हे ते कशा प्रकारे आणू शकतो, कोण सांगते? एकतर कॅपिटल कॅश मध्ये असतं किंवा कोण सांगते अजून कशाच्या स्वरूपात असतं? क्रेडिट मध्ये. कॅश मध्ये किंवा काइंड म्हणजे थोडक्यात असेटच्या स्वरूपात असतं, म्हणजे एखादी असेट तो घेऊन येतो. कॅश किंवा असेटच्या स्वरूपात तो कॅपिटल आपल्याला घेऊन येईल. आता मला एक गोष्ट तुमच्याकडून क्लिअर करायची, तुम्हाला हे सगळं सांगते की पहा, ही जी फर्म होती जुनी फर्म, त्या जुन्या फर्मला जो प्रॉफिट होत होता तो प्रॉफिट अगोदर ज्यावेळेस 2च पार्टनर होते त्यावेळेस तो एवढा प्रॉफिट होता, बरोबर ना. आणि तो प्रॉफिट या 2 पार्टनर मध्ये काय केला जायचा? डिस्ट्रीब्यूट केला जायचा. आता ज्या वेळेस हा तिसरा पार्टनर येईल त्यावेळेस या प्रॉफिटचे हिस्से किती होतील? 3 किती हिस्से होतील या प्रॉफिटचे? 3 हिस्से होतील. म्हणजे थोडक्यात काय की हा प्रॉफिट किती जणांमध्ये आता डिस्ट्रीब्यूट होईल? 3 जणांमध्ये. 3 जणांमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे आता याच्या वाटणे किती कराव्या लागतील आपल्याला? 3 वाटण्या कराव्या लागतील. हे क्लिअर आहे का सर्वांना? आता जर समजा हे 2 जण अगोदर जेवायला बसलेत असं समजूया आपण, आणि यांच्याकडं प्रत्येकाकडं 2-2 चपाती आहेत, 2 रोटी आहेत असं समजायच्या, बरोबर. याच्याकडे या 2 आहेत, याच्याकडे या 2 आहेत. आणि यांच्यामध्ये जर हा तिसरा व्यक्ती जर आला जेवताना तर त्याला आपण हाकलू शकत नाही. उद्या जर मी म्हंटल की आमची प्रतीक्षा आहे, तिला जर म्हटलं की प्रतीक्षा जेवाय बसली आणि अजून कोणतरी तिच्यासोबत तिची मैत्रीण आहे, दोघींमध्ये मस्तपैकी पार्टी चालली आहे आणि 2-2 चपात्या दोघींनी आपल्या ताटामध्ये घेतल्यात आणि मी आलो तिथं आणि मी जर म्हंटल की मला पण भूक लागली, बरोबर, मला पण तुमच्यामध्ये घ्या, तर त्या म्हणतील सर आहेत बाबा, आपली क्लास घेतायत, आपल्याला शिकवतायत, त्यांना कशाला हाकलून द्यायचं आपण? त्यांना आपण काय करूया, त्यांना आपल्यातली अर्धी जरी चपाती देऊया. म्हणजे थोडक्यात
मला प्रतीक्षाने अर्धी दिली आणि अजून दुसरी तिची मैत्रीण आहे तिने अर्धी दिली, म्हणजे माझ्याकडे चपाती किती झाली आता? एक झाली. एक बरोबर ना. आणि प्रतीक्षाकडे एक फुल आहे आणि एक अर्धीच राहिली, आणि हिच्याकडे सुद्धा तिच्या मैत्रिणीकडे सुद्धा एक फुल आणि एक अर्धीच चपाती राहिली. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस नवीन व्यक्ती आला तुमच्यामध्ये जेवायला, त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागली? अर्धी चपाती सोडून द्यावी लागली, त्याच्या वाटणीची त्याग करावा लागला, बरोबर ना. म्हणजेच काय, तुम्ही त्याग केला ना चपातीचा. हो सर. हो, तसंच हो. पार्टनरशिप फर्म मध्ये असतं, तसंच पार्टनरशिप फर्म मध्ये असतो. जो काय प्रॉफिट दोघांमध्ये वाटून येणार होता, तो प्रॉफिट आता हा तिघांमध्ये वाटला जाणार आहे. किती व्यक्तींमध्ये वाटला जाणार आहे? 3 व्यक्तींमध्ये वाटला जाणार आहे. म्हणजे जे जुने दोघं होते त्यांनी त्यांच्या वाटणीचा जो प्रॉफिट होता, त्यांच्या वाटणीची जी चपाती होती ती अर्धी का होईना काय केली? त्याग केली. म्हणजेच काय केली? सॅक्रिफाईस केली. म्हणजे सॅक्रिफाय केली म्हणजेच काय, त्यांचा प्रॉफिट त्यांनी ह्या तिसऱ्या व्यक्तीला, म्हणजे हा जो तिसरा व्यक्ती आला त्याला जो हा एक्स्ट्रा प्रॉफिट, म्हणजे एवढा जो प्रॉफिट भेटलेला आहे, हा प्रॉफिट या दोघांनी त्याग केल्यामुळे भेटलेला आहे. दोघांनी काय केला? त्याग केला प्रॉफिटचा, त्यामुळे भेटलेला आहे. बरोबर का? क्लिअर का सर्वांना? ओके. हा, म्हणजेच जो त्याग कोण करतय? हे जुने पार्टनर्स आहेत, हे जुनेच करतायत ना. बरोबर. काय सांगतोय मी? पहा, नवीन कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगते प्रॉब्लेम मधली. हे जे ओल्ड पार्टनर आहेत, हे ओल्ड पार्टनरच फक्त सॅक्रिफाय करतात. म्हणजेच आपल्याला ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला एक रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो, तो म्हणजे सॅक्रिफाय रेशो. सॅक्रिफाय रेशो म्हणजे काय ते कळलं का? जे जुन्या पार्टनरला नवीन पार्टनर आल्यामुळे आपल्या प्रॉफिट मधला जो शेअर सॅक्रिफाय करावा लागतो त्याला सॅक्रिफाय रेशो. मग आता हा जो शेअर आहे, हा जो मी इथं साईडला जर काढला तर हा किती हिस्सा होईल? एवढा हिस्सा होईल, बरोबर. या एवढा हिस्सा या दोघांनी सॅक्रिफाईस केलेला आहे, बरोबर का? बरोबर का? हो सर. हो. आता हा, एक 2 मिनिट राहिले, 4-5 मिनिटासाठी परत रिजॉईनिंग करता का? एक आपण कन्सेप्ट समजून टाकूया सॅक्रिफाय रेशोची. आता बघा काय सांगतोय मी, की सॅक्रिफाय रेशो हे तर कळलं की ओल्ड पार्टनर आहेत, म्हणजे प्रतीक्षाने तिची मैत्रीण जेवाय बसल्यामुळे मी तिथं गेलो आणि त्यांनी मला एक चपाती दिली, म्हणजे ही एक चपाती जी आहे ती सॅक्रिफाय केलेली या दोघींनी. मला एक चपाती भेटली, म्हणजे मला हा जो एक हिस्सा भेटला प्रॉफिट मध्ये, हा हिस्सा कुण्यातरी सोडून दिला, म्हणजेच काय, सॅक्रिफाय केला म्हणून भेटला. आणि कुण्या सोडून दिला? ओल्ड पार्टनरने सोडून दिला, बरोबर. आता हा ओल्ड पार्टनर सॅक्रिफाईस करतात, जो हिस्सा मी सोडून दिला, ओल्ड पार्टनरने सोडून दिला. ह्या ओल्ड पार्टनर मधले जे 2 पार्टनर आहेत, त्या 2 पार्टनरनी किती सॅक्रिफाय केलं? म्हणजे प्रतीक्षाने अर्धी चपाती सॅक्रिफाय केली आणि तिच्या मैत्रिणीने अर्धी. म्हणजे ह्या दोघांचा जो सॅक्रिफाय मधला जो हिस्सा आहे, जो सोडून दिलेला हिस्सा आहे, तो हिस्सा किती असेल याचं प्रमाण कॅल्क्युलेट करणं, म्हणजे हे प्रमाण आपल्याला फाइंड आउट करावं लागतं, त्याला सॅक्रिफाय रेशो असं म्हणायचं. सॅक्रिफाय रेशो कळलं का सर्वांना? ओके. हा, सॅक्रिफाय रेशो तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये विचारला जाणार. मला फक्त सॅक्रिफायची कन्सेप्ट समजून सांगायची होतं. ते रेशो कॅल्क्युलेशन करण्याचा फॉर्म्युला आहे, ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. फक्त हेच समजून घ्यायचं की सॅक्रिफाय म्हणजे काय. काही जणांना हेच माहित नसेल. कोणत्या कॉलेजमध्ये सुरू झालाय का टॉपिक? कोणाच्या सांगा. नाही सर. बर, जॉईन करा, रिजॉईनिंग करा परत एकदा आपली, कारण की जर लिंक तुटली तर तुम्हाला मला जे सांगायचे ते सगळे विसरून जाईल. मी काय सांगत होतो, सॅक्रिफाय रेशोच्या बाबतीत सांगत होतो. सॅक्रिफाय रेशो मध्ये काय होतं की जे जुने पार्टनर आहेत त्यांना नवीन पार्टनर आल्यामुळे प्रॉफिट मधला काही भाग नवीन पार्टनरला द्यावा लागतो. म्हणजेच काय,
त्याग करावा लागतो, त्याला आपण काय म्हणणार, सॅक्रिफाय म्हणणार. आणि हे त्याग केलेला जो भाग आहे, हा जो भाग आहे, हा भाग किती असावा, म्हणजे ह्या भागामध्ये आता हा जो जुना पार्टनर आहे त्याचं प्रमाण किती, एका पार्टनर आणि दुसऱ्या पार्टनरचं, म्हणजे थोडक्यात हा ए आहे असं समजू आणि हा बी आहे. तर जुना हे जो सॅक्रिफाईस केलेला जो भाग आहे प्रॉफिट मधला, सॅक्रिफाईस जो प्रॉफिट आहे त्यामध्ये ए ने किती सॅक्रिफाईस केलं आणि बी ने किती सॅक्रिफाईस केलं, हे प्रमाण काढणं म्हणजे सॅक्रिफाईस रेशो. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रतीक्षाने अर्धी चपाती माझ्यासाठी दिली, प्रतीक्षाने 1/2 दिली आणि तिच्या मैत्रिणीने 1/2 दिली, म्हणजे त्यांचा प्रॉफिट सॅक्रिफाय करण्याचा रेशो काय आहे, 1/2:1/2. म्हणजेच तो काय आहे, इक्वल आहे. म्हणजे काय असणार आहे, तो इक्वल असणार आहे. तर हे कळलं का सॅक्रिफाय म्हणजे काय? हो सर. ओके. आता दुसरी गोष्ट मला आता हे एक अजून एक समजून सांगायचंय की ज्या वेळेस हे पार्टनरशिप फर्म मध्ये नवीन पार्टनर पार्टनरशिप फर्म मध्ये एंटर करतो, त्यावेळेस त्यांचा जो जुना रेशो आहे, ओल्ड रेशो, आता 3 रेशो लक्षात ठेवायचे. एक असेल ओल्ड रेशो. ओल्ड रेशो म्हणजे काय, यांची जी जुनी पार्टनरशिप फर्म आहे त्यांचा ओल्ड रेशो आहे समजा 2:1. म्हणजेच काय, जर 3 रुपये प्रॉफिट झाला तर 3 रुपयातला ए ला भेटणार 2 रुपये आणि बी ला भेटणार 1 रुपया, असा त्यांचा रेशो. त्याच्यानंतर नवीन पार्टनर आला, म्हणजे पार्टनर किती झाले, आता 2 होते त्या ठिकाणी किती झाले, 3. त्यामुळे ओल्ड रेशो आता आपला काय झाला, कॅन्सल झाला आणि आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार. आणि न्यू रेशो जर कॅल्क्युलेट केला तर तो आला 2 कोणाच तरी हे चालू आहे, 2:1 हा नवीन रेशो कॅल्क्युलेट केला. म्हणजेच काय की 3 पार्टनर ज्या वेळेस असतील त्यावेळेस आपल्याला प्रॉफिट कसा वाटून घ्यायचा हे आपण पार्टनरशिप डीड मध्ये काय करणार, ठरवणार. जर नसल सांगितलं तर तो कॅल्क्युलेट करावा लागतो, त्याला म्हणणार आपण न्यू रेशो. म्हणजे न्यू फर्म काय होणार आहे, तिघांची होणार आहे आणि त्या न्यू फर्म मध्ये तिघांचा प्रॉफिट कसा वाटला जावा हे जे ठरवलं जातं, ज्या प्रमाणात ठरवलं जातं त्याला न्यू रेशो असं म्हणणार. आणि सॅक्रिफाईस रेशो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, याच्यामध्ये 2 रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतील प्रॉब्लेम मध्ये, न्यू रेशो आणि नंबर 2 सॅक्रिफाय रेशो. सॅक्रिफाय रेशो. तर हे कळलं का, न्यू रेशो म्हणजे काय, नवीन पार्टनर आल्यामुळे त्यांचे जुना रेशो जो आहे तो काय होतो, चेंज होतो, त्याला आपण न्यू रेशो म्हणणार. आणि सॅक्रिफाय रेशो म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता लेक्चर कॅन्सल व्हायच्या अगोदर, कोणाच्या कॉलेजमध्ये हा टॉपिक सुरू केलाय का? केलाय सर. मग त्यांनी या पद्धतीने सांगितलंय का तुम्हाला की हे सॅक्रिफाय रेशो, न्यू रेशो, ओल्ड रेशो? रेशो सांगितलंच नाही सर, आता समजलं. बर, असू दे, चला. आता मला पुढची एक गोष्ट समजून सांगायची आहे तुम्हाला. प्रॉफिट शेअरिंग रेशो झालं, न्यू रेशो झालं, सॅक्रिफाय झालं, गुडविल झालं, कॅपिटल झालं. आता अजून एक गोष्ट याच्यामध्ये नवीन घडते की मला पार्टनरशिप फर्म आपण शिकलोय बरोबर ना, पार्टनरशिप फर्मची जी बॅलन्स शीट असते त्या बॅलन्स शीट विषयी तुमच्याकडून थोडंसं मला जाणून घ्यायचंय आणि यानंतर आपण थांबणार आहोत बॅलन्स शीट विषयी. आता ही आपली बॅलन्स शीट आहे असं समजूया, मी कच्च्या फॉर्म मध्ये तयार करतोय बॅलन्स शीट आहे. ही कोणत्या फर्मची, ओल्ड फर्म म्हणजे जुनी फर्म, म्हणजेच काय जुन्या फर्मची बॅलन्स शीट आहे. एकच मिनिट. जुनी फर्म म्हणजे काय, जुने पार्टनर असलेली ओल्ड फर्म. आता या ओल्ड फर्मच्या बॅलन्स शीटला काहीतरी असेल ना बॅलन्स शीट मध्ये, लॅबिलिटी ऍसेट असतील का नाही? बर, आता मला सांगा लॅबिलिटी साइडला कोणकोणत्या लॅबिलिटी असू शकतात, तुम्ही जनरली सांगा. कॅपिटल असू शकतं, कॅपिटल असू शकतं बरोबर ना. त्याच्यानंतर क्रेडिटर्स असू शकतात, बिल्स पेएबल असू शकतात, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असू शकतात,
बँक लोन असू शकतं, बरोबर ना? लोन असू शकतं, बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा असू शकतो ना, हो सर. बरोबर का? हो सर ह्या काय आहेत तुमच्या लॅबिलिटी आहेत. असेटला काय काय असू शकतं? बिल्डिंग असू शकतं, लँड असू शकतं, फर्निचर असू शकतं, बरोबर ना? मश आवाज येतोय का? सर येतोय. हो. मशिनरी असू शकतं, त्याच्यानंतर अजून काय असू शकतं? डेटर्स असू, डेटर्स बरोबर, बिल्स रिसिवेबल, इन्व्हेस्टमेंट, अजून कॅश असू शकते, बँक असू, कॅश इन हँड, त्याच्यानंतर कॅश ॲट बँक, एवढं सगळं असू शकतं. आता एवढं सगळं असतं, याच्यापेक्षा मी काही जास्त लिहिणार नाही, मला लिहायला लावू नका, मला येतं लिहायला. तर आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेस नवीन आता मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या सर्वांनी. ज्या वेळेस ह्या ओल्ड पार्टनरशिप फर्मचं नवीन म्हणजे दुसरा एखादा पार्टनर आल्यामुळे न्यू फर्म तयार होते, म्हणजे न्यू बॅलन्स शीट, न्यू फर्म तयार होते, त्यावेळेस या ज्या असेट आहेत यांची व्हॅल्यू आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. नवीन पार्टनर काय म्हणन की तुमच्याकडे बिल्डिंग आहे मस्त 10 लाख रुपयाची, परंतु तिची आता सध्या व्हॅल्यू तेवढी आहे का? तिचं व्हॅल्युएशन मला सांगा किती होतंय आता. आणि नंतर हिची व्हॅल्यू केल्यानंतर 10 लाख रुपयाचे झाले 12 लाख रुपये. लँड होती आपल्या बॅलन्स शीटला 5 लाख रुपयाचे, तिचं व्हॅल्युएशन केल्यानंतर झाले 8 लाख रुपये. म्हणजेच काय झाल्या की नवीन फर्मची बॅलन्स शीट ज्यावेळेस आपण प्रिपेअर करू त्यावेळेस या असेट काय होतील? इन्क्रीज होतील, वाढत जातील, किंवा फर्निचरची व्हॅल्यू जर 3 लाख असेल तर ती 2 लाख होऊ शकते. इन्क्रीज होतील किंवा काय होतील? डिक्रीज होतील. कमी सुद्धा होतील काही असेट आणि काही असेट वाढतील सुद्धा. लक्षात राहू द्या, काही असेट कमी होतील किंवा काही असेट वाढतील. आणि ह्या असेट कमी होणे किंवा वाढणे यालाच म्हटलं जातं रिव्हॅल्यूड किंवा रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. याला काय म्हणणार आपण? रिव्हॅल्यूड ऑफ असेट किंवा रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. क्लिअर का सर्वांना? रिव्हॅल्युएशन म्हणजे काय? हो सर. आपण असेटची व्हॅल्यू काय केली? रिव्हॅल्यू केली. म्हणजेच काय? पुन्हा एकदा तिची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. तसंच लॅबिलिटीच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं ना रे बाळांनो? हो सर. होऊ शकतं. म्हणजे जर क्रेडिटर आपल्याकडे 10 लाख रुपयाचे असतील तर ते कदाचित 9 लाख रुपयाचे होतील. बिल्स पेएबल जर 5 लाख रुपयाचे असतील ते कदाचित 3 लाख रुपयाचे होतील. 3 लाख रुपयाचे होतील. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर 2 लाख असतील तर ते कदाचित 0 सुद्धा होतील आपण पेड केल्यामुळे. म्हणजे ह्या लॅबिलिटी सुद्धा काय होतील? डिक्रीज होते. काही लॅबिलिटी वाढतील किंवा काही लॅबिलिटी काय होतील? कमी होतील. म्हणजेच रिव्हॅल्यूड ऑफ लॅबिलिटी सुद्धा होतील. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार? रिव्हॅल्युएशन. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, ज्या वेळेस आपण ऍडमिशन करू एखाद्या पार्टनरचं त्यावेळेस त्या पार्टनरशिप फर्मच्या असेट आणि लॅबिलिटी या रिव्हॅल्यूड होतात. रिव्हॅल्यूड होतात म्हणजे काय? त्यांची व्हॅल्यू एकतर कमी होईल किंवा वाढेल, म्हणजे जास्त होईल किंवा वाढेल. म्हणजे काय? एकतर वाढेल किंवा कमी होईल. आता मला तुमची थोडीशी रिव्हिजन घ्यायची. आपली असेट जर असेल, आता फर्मची जर असेट असेल, असेट जर असेटचा बॅलन्स काय असतो कोण सांगताय? बघा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की तुम्ही ज्या वेळेस 99.99 वर्षाचे होताल आणि
स्वर्गवास होईल म्हणजे तुमची डेथ होईल आणि त्याच्यानंतर तुमचा 1-2-3 वर्षाने पुन्हा जन्म होऊन तुम्ही 3 वर्षाने बोलायला सुरुवात करताल. त्यावेळेस तुम्ही बोबडे बोलत असणार आणि त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं की विसरायचं नाही. असेटचा बॅलन्स काय असतो जर कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कॅरी डाऊन सर. डेबिट बॅलन्स सर. हा डोक्यात बुक्क्या घातल्या पाहिजे. पुढचं पाठ मागचं आपलं मागचं पाठ पुढचं काय असेल ते काय काय म्हण आहे मला नाही माहित. पण असेटचा बॅलन्स काय असतो डेबिट. म्हणून पहा आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट शिकताना सगळ्या असेट डेबिट कॉलम मध्ये दिलेल्या असायच्या. असेटचा बॅलन्स काय असतो डेबिट बॅलन्स. डेबिट. आणि जर असेट वाढल्या, मी प्रश्न विचारला होता, जर असेट वाढल्या तर असेटला काय करायचं तर क्रेडिट क्रेडिट देणार. देणार आपण. असेट वाढले की असेटला क्रेडिट देणार. वा वा वा. असेटला काय द्यायचं डेबिट द्यायचं. लक्षात राहू द्या हा रूल परत विसरायचा नाही, अजिबात विसरायचं नाही. जर असेट वाढल्या तर असेटला डेबिट आणि जर असेट कमी झाल्या तर असेटला काय करतो आपण क्रेडिट. काय करतो क्रेडिट करतो. क्रेडिट. आणि लॅबिलिटीच्या बाबतीत आता मला तुम्हाला सांगता येतंय का बघू द्या. लॅबिलिटीचा बॅलन्स काय असतो क्रेडिट बॅलन्स असतो. आणि लॅबिलिटी जर वाढली म्हणजेच काय झाली इन्क्रीज झाली तर तिला डेबिट करणार की क्रेडिट क्रेडिट करणार. क्रेडिट करणार. आणि जर लॅबिलिटी कमी झाली तर डेबिट करणार. काय करणार आपण डेबिट करणार. डेबिट. हा डेबिट करणार. एक गोष्ट आता हे सगळं तुम्ही लक्षातच ठेवायचं. हा रूल तुम्हाला बाकी लक्षात राहू नाही राहू अकाउंट शिकत असताना पण हे लक्षात राहिलं पाहिजे. असेटचा बॅलन्स डेबिट, असेट वाढणे म्हणजे डेबिट. आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलं होतं की बिल्डिंग 10 लाख रुपयाची आहे ती 12 लाख रुपये झाली म्हणजे कितीने वाढली 2 लाखांनी. 2 लाखाने वाढली. 2 लाखाने वाढली. याचा अर्थ काय असेट वाढली. असेट वाढणे म्हणजे फायदा असतो की लॉस असतो फायदा असतो. असेट वाढली की असेटला डेबिट. डेबिट म्हणजे असेट वाढली असेट मध्ये काय करणार प्रॉफिट देणार. ऍड करणार ऍड करणार प्रॉफिट. आणि असेट कमी झाले असेट क्रेडिट. क्रेडिट करणे म्हणजे काय करणे असेट मधनं लेस करणे. लेस करणे. आणि जर क्रेडिट झाली म्हणजे लेस झाली तर तो काय असतो आपला लॉस असतो सर. लॉस असतो. हे समजून घ्यायचं. लॅबिलिटी कमी झाली. लॅबिलिटी कमी होणे म्हणजे आता जसं असेट कमी झाली तर लॉस, लॅबिलिटी कमी झाली तर प्रॉफिट. बरोबर का. आणि लॅबिलिटी वाढली तर सॉरी एकच मिनिट इथं मी ऍरो वर केलंय ना. हा वर केलंय ऍरो म्हणजे वर दाखवलंय त्याचं. तर लॅबिलिटी वाढणे म्हणजे आपला काय असेल लॉस. आणि लॅबिलिटी कमी होणे प्रॉफिट असेल. परत एकदा सांगतो मी सुरुवातीपासून काय सांगितलं मी. बॅलन्स शीट तयार केली. बॅलन्स शीटला असेट लॅबिलिटी दाखवल्या. असेट लॅबिलिटी रिव्हॅल्यूड होतात म्हणजे त्यांची व्हॅल्यू काय होते चेंज होते नवीन फर्म ज्या वेळेस आपण क्रिएट करतो त्यावेळेस. आणि त्याची व्हॅल्यू चेंज होणे म्हणजे व्हॅल्यू रिव्हॅल्यू होणे म्हणजेच असेटचं रिव्हॅल्युएशन लॅबिलिटीचं रिव्हॅल्युएशन होतं. असेटचा बॅलन्स असतो डेबिट. असेट वाढणे म्हणजे डेबिट करणे आणि डेबिट म्हणजे प्रॉफिट असतो. तो प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहितो कोण सांगते सर परत एकदा
परत एकदा सांग ना सर. परत एकदा सांगा. परत एकदा सांगतो, नवीन फर्म मध्ये आपण ज्या वेळेस कन्वर्ट करतो म्हणजे एखादा पार्टनर ऍड केल्यामुळं नवीन फर्म तयार होते, म्हणजे नवीन पार्टनरशिप डीड तयार होते. तो पार्टनर काय म्हणतो नवीन येणारा, तुमचे असेट अँड व्हॅल्यू काय होणार आहेत आता, रिव्हॅल्यूड होणार आहेत. म्हणजे रिव्हॅल्यू करा. रिव्हॅल्यू जर केल्या तर एकतर असेटची किंमत वाढेल किंवा कमी होईल, आणि लायबिलिटीची किंमत सुद्धा काय होईल, वाढेल किंवा काय होईल, कमी होईल लायबिलिटीची व्हॅल्यू. हा, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, असेटचा बॅलन्स असतो डेबिट मुळात, बरोबर. असेट जर वाढली तर तिला डेबिट करायचं. डेबिट करायचं म्हणजे काय, तिच्या अकाउंटच्या डेबिट साइडला जितक्याने वाढली तेवढी रक्कम लिहायची. डेबिट झाली असेट म्हणजे आपला काय झाला, तो वाढली म्हणजे आपला प्रॉफिट झाला, बरोबर का. असेट वाढली म्हणजे मग प्रॉफिट झाला तर असेट मध्ये ऍड करणार. आणि जर समजा हा प्रॉफिट, या प्रॉफिटचा दुसरा इफेक्ट सांगतोय मी, प्रॉफिट झाला म्हणजे असेट जर वाढली, उदाहरणार्थ बघा आपण काय करायचो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये, पेमेंट साइडला फर्निचर दिलेलं असायचं. म्हणजे फर्निचर परचेस केले म्हणजे अगोदरचे फर्निचर होते 1000 आणि परचेस केले 100 रुपयाचे. हे नवीन परचेस पेमेंटला काय करायचो आपण, ऍड करायचो. ऍड करायचो तो असेट मध्ये ऍड करायचो. म्हणजे थोडक्यात काय, असेट आता किती झाली आपली, 1000 ची होती ती 1100 ची झाली. 1100. 1100. हो बरोबर, 1100 ची झाली. म्हणजे असेट वाढली, असेट वाढणे म्हणजे प्रॉफिट, त्याच्यामध्ये ऍड करणे. आणि लॅबिलिटी जर वाढली, समजा लॅबिलिटी जर वाढली तर काय असेल तो आपला लॉस. असेट वाढणे प्रॉफिट, लॅबिलिटी वाढणे लॉस. असेट कमी होणे लॉस आणि लॅबिलिटी कमी होणे प्रॉफिट. आता मी तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस एवढंच फक्त सांगतोय, थांबणार आहे आपण 2च मिनिटात थांबू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण सगळे काय लिहितो, एक्सपेन्सेस अँड लॉसेस, कारण की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे. आणि क्रेडिटला काय लिहितो, सगळे इन्कम आणि गेन लिहितो. जर समजा असेट वाढली, प्रॉफिट झाला, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार, प्रॉफिट झालेला असेटच्या बाबतीतला इन्कम साइड. इन्कम साइडला बघा, इन्कम साइड म्हणजे क्रेडिट साइड आणि डेबिट असं सांगा मला. आता इन्कम आणि लॉस नका सांगू, ही डेबिट साइड आहे, ही क्रेडिट साइड आहे. जर प्रॉफिट झाला तर कुठं लिहिणार, डेबिटला का क्रेडिटला, क्रेडिट साइड. कुठं लिहिणार, डेबिट साइडला. अरे बाबा नो, प्रॉफिट झाला हा एक्सपेन्सेस आणि लॉस आहे. प्रॉफिट झालाय कुठं लिहिणार, क्रेडिट साइडला. असेट कमी होणे म्हणजे लॉस झाला, लॉस झाला तर कुठं लिहिणार, डेबिट साइड. डेबिट साइडला. याच्यावरून एक कळतं आपल्याला, एक कळतं की असेटची व्हॅल्यू जर वाढली तर प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार आपण, क्रेडिट साइडला. आणि असेटची व्हॅल्यू जर कमी झाली तर प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार, डेबिट डेबिट साइडला. आता लॅबिलिटीची व्हॅल्यू वाढली, वाढणे म्हणजे लॅबिलिटीच्या बाबतीत लॉस आहे. जर लॉस झाला तर आपण कुठं लिहिणार, डेबिट साइड. डेबिट साइडला. म्हणजे थोडक्यात काय, लॅबिलिटी जर वाढली तर कुठं लिहिणार, डेबिट साइडला. आणि लॅबिलिटी जर कमी झाली म्हणजेच काय झाला, प्रॉफिट झाला, तर आपण कुठं लिहिणार, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला. हे क्लिअर का सर्वांना? जरी आता समजलं नसेल तरी आपण हे पुढे पाहणारच आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आणि शेवटचं वाक्य वापरतो की आता आपल्याला ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच तयार करायचं असतं. फक्त त्याचं नाव प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नसतं, त्याचं नाव असतं रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्याचं नाव काय असतं, रिव्हॅल्युएशन अकाउंट हे नाव असतं. आणि जर प्रॉफिट झाला तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, प्रॉफिट होतो असेट वाढल्यामुळे आणि लॅबिलिटी कमी झाल्यामुळे, लॅबिलिटी कमी होणे आणि असेट वाढणे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला दाखवणार. आणि असेट कमी होणे आणि लॅबिलिटी वाढणे
रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दाखवणार, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. हे बेसिक होतं, आपण अजून पुस्तकातनं समजून घेणार आहोत काय सांगितलंय. फक्त मला तुम्हाला ओव्हरऑल काय हा टॉपिक हा समजून सांगायचा होता. 10% जरी समजला असेल तरी भरपूर. समजले का सर्वांना काय थोडंफार तरी? हो सर समजलं. हो सर. ओके, चला आज आपण थांबू, बराच वेळ झाला आपलं लेक्चर चालू आहे. सर्वांना बाय, गुड नाईट.